ओम गम ओम श्री गुरुशरणम. तुमच्या शंकांचं जरूर निरसन करू. एक इंग्रजी शिकलेला, स्वतःला फार मोठा समजणारा गृहस्थ श्री गरुडेश्वरी आला आणि श्री स्वामी महाराजांना म्हणाला, मला वेदांतासंबंधी काही शंका आहेत, त्याचं आपल्याकडून निरसन व्हावं म्हणून फार लांबून मी इथे आलोय. त्या गृहस्थाच्या वागण्या बोलण्यात आत्मप्रौढी, अहंकार शब्दा शब्दाला जाणवत होता. श्री स्वामी महाराजांनी रोखून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही इथे येण्याची तसदी का घेतलीत? तुम्ही बाहेरून सभ्य व आस्तिक दिसत असलात तरी आपण अंतर्यामी पूर्णपणे नास्तिक आहात. तुमचं जानवं किती ठिकाणी तुटलं आहे ते पाहावं. कसला वेदांत आणि कसल्या शंका. तो गृहस्थ सपापला. कपडे काढून त्यांनी आपले तुटलेले जानवं पाहिलं. त्याने आपली चूक कबूल करून श्री स्वामी महाराजांची क्षमा मागितली. आता योग्य ते प्रायश्चित्त घ्या, धार्मिक आचरण पाळू लागा. असं केलं की वेदांत जाणण्याची पात्रता अंगी येईल. मग या आमच्याकडे शंका निरसन करून घ्यायला, असं सांगून श्री स्वामी महाराजांनी त्या गृहस्थाला प्रसाद देऊन प्रेमाने मार्गस्थ केलं. लेकीस आपण पदरी घेतले, महाराज चरणी माथा ठेविते. महाराज क्षमा असावी, पोटदुखीने हैराण होते तेव्हा मी विड्याच्या पानातून तंबाखू खाते. यजमान देवाघरी गेले. 30-40 माणसांचं कुटुंब चालवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. इच्छा असूनही आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. रडवेली होऊन शेवंताबाई म्हणाली. पदरांनी डोळे पुसून ती स्वयंपाकघराकडे वळली. रात्री 11-11:30 वाजता शेवंताबाईने घोंगडीवर अंग टाकलं. क्षणार्धात तिचा डोळा लागला. स्वप्नात तिला श्री स्वामी महाराजांचं प्रसन्न दर्शन झालं. तिने स्वप्नातच श्री स्वामी महाराजांना नमस्कार केला. बाई, तुम्ही औषध म्हणून तंबाखू खाता, व्यसन म्हणून नाही. औषधाला दोष नाही, असं म्हणून हसत हसत श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. कालांतराने श्री गुरुपौर्णिमेला शेवंताबाईला श्री स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. त्यांनी आपला उजवा हात उंचावून बाईंना आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाने शेवंताबाईची पोटदुखी गेली आणि तंबाखूही सुटली. अतिशय आनंदात त्या घरी परतल्या. दररोज श्री स्वामी महाराजांना मनोमन नमस्कार करताना श्री महाराजांची अपार कृपा आठवून त्यांचे डोळे भरून येत असत. प्रपंच आणि परमार्थ दक्षतेनेच व्हावा. थोरले स्वामी महाराज अतिशय काटेकोरपणे संन्यास धर्माचं शास्त्रपूत पालन करीत असत. त्यांच्यासमोर जमा होणाऱ्या द्रव्यातील नाण्यांना चुकूनही ते स्पर्श करीत नसत. इतकंच नाही तर त्यांना भक्त मंडळींकडून येणाऱ्या धनादेशावर, मनी ऑर्डरवर कधी सहीही करीत नसत. प्रपंच आणि परमार्थ नेटकाच झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. श्री क्षेत्र चिखलदऱ्याला स्वामी महाराजांचा चातुर्मास सुरू असताना त्यांच्या दर्शनासाठी तिथे बरीच भक्त मंडळी येत. त्यांच्या निवासाची, भोजनाची नीट व्यवस्था होते की नाही हे ते जातीने पाहत. त्यांच्यासाठी विकत आणलेल्या वस्तूंचा योग्य विनियोग व्हावा असा त्यांचा कटाक्ष असे. एकदा कोठीच्या दारात त्यांना एक मिरची पडलेली दिसली. त्यांनी ती लगेचच उचलली आणि कोठीवाल्याला दिली. त्याला मिरची देताना ते म्हणाले, ही दत्त महाराजांच्या कोठीतील मिरची आहे, ही वाया जाता कामा नये बरं, काळजी घ्या. बाळांनो, प्रपंच आणि परमार्थ दक्षतेनेच झाला पाहिजे बरं, असं म्हणून श्री स्वामी महाराज आपल्या कुटीकडे गेले. फकीराला मुक्ती आणि भक्ताला वैभव दिलं. पाथरीजवळ राहणारे श्रीमंत श्री बाळेराव चौधरी हात जोडून थोरल्या स्वामी महाराजांच्या समोर उभे होते. ते नम्रपणे म्हणाले, महाराज, आमचं एक वडिलोपार्जित शेत असून ते पडीक आहे. तिथे कोणी शेती करण्याचा प्रयत्न केला तर लगेच ती व्यक्ती मृत होते. गुरे तेथे चरू शकतात, पण त्या शेतातील गवत कापून नेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्या मागे साप लागतो आणि तो पोटदुखीने हैराण होतो. त्या शेताच्या आसपास कोणी फिरकतही नाही. आपण कृपा करून या शेतातील दोष दूर करून ते लागवडीस लावावे. बाळेराव, त्या तुमच्या शेतात पूर्वी एक फकीर मृत होऊन तो जिंद म्हणजे पिशाच्च झालाय. तो कोणाला त्या जमिनीत पीक काढून देत नाही. तो मुक्त होण्यासाठी आणि ते शेत नांत होण्यासाठी काही फकीर बोलावून त्यांच्याकडून त्या शेतात नमाज पढवा आणि त्यांना पोटभर भोजन द्या.
असं प्रतिवर्षी करीत जा. तो जिंद म्हणजे पिशाच्च झालेला फकीर मुक्त होईल आणि तुम्हाला भरपूर पीक मिळेल. श्री स्वामी महाराज म्हणाले. महाराज, आपल्या आज्ञेनुसार सारे काही करतो. आपली कृपा असू द्यावी, श्री बाळेराव म्हणाले. श्री बाळेरावांनी श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार लगेच उपाययोजना केली. पुढे त्यांचं शेत लागवडीस आलं आणि त्यांना भरपूर उत्पन्न मिळू लागलं. खडीसाखरेची खड्याची किमया. आपलं नित्याचं अन्नी आटपून श्री टेंबेस्वामी महाराज सूर्याच्या कोवळ्या उन्हात स्थानापन्न झाले होते. प्रसन्न चित्ताने आजूबाजूच्या मंडळींशी वार्तालाप करीत होते. गर्दीतून वाट काढीत एक गुटगुटीत गोरं देखणं बालक पुढे आलं आणि स्वामी महाराजांकडे झेपावलं. अरे अरे पांडुरंग, स्वामी सोवळ्यात आहेत, जाऊ नको तिकडे, असं म्हणत एक बाई त्याच्या मागे धावत आल्याच तोवर पांडुरंग श्री स्वामी महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. सारी मंडळी अवाक झाली. स्वामी महाराज आता संतापणार आणि काहीतरी विपरीत घडणार या विचारांनी सारे धास्तावले. असू दे, तो आमचाच आहे, असं म्हणत हसत श्री स्वामी महाराजांनी एक खडीसाखरेचा खडा पांडुरंगाच्या मुखात घातला. लहानग्या पांडुरंगाने हसून निरागसपणे टाळ्या वाजवला. हाच अनुग्रह. हा पांडुरंग पुढे शिकून सवरून प्राध्यापक पांडुरंगराव वळामे झाला. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, व्यासंगी, विद्वान म्हणून नावारूपास आला. थोरा मोठ्यांच्या वर्तुळात वावरू लागला आणि अचानक गुजरातमध्ये नारेश्वराच्या जंगलात तपश्चर्या करण्यात मग्न झाला. रेवा तटाकी असलेलं नारेश्वर नावारूपास आलं. पांडुरंगाला आता जनता श्री रंगावधूत तथा बापजी महाराज म्हणून ओळखू लागली. नारेश्वराला दर्शनार्थींची गर्दी होऊ लागली. श्री गरुडेश्वराला श्री स्वामी महाराजांचं सर्वप्रथम दर्शन, समाधीचं दर्शन घेऊनच इकडे नारेश्वरला यायचं बरं का, असं प्रत्येक पांथस्थाला श्री बापजी आवर्जून सांगत. कधी खुशीत असले तर डोळ्यात पाणी आणून ते आजूबाजूंच्या मंडळींना सांगत, आमचे टेंबेस्वामी महाराज अतीव कनवाळू, आईची आई होऊन आमच्यावर माया करीत. नारेश्वरचं हे सारं वैभव ही त्यांच्या खडीसाखरेच्या खड्याची किमया आहे. हे सारं काही त्यांचंच आहे. पुढे त्यांचा कंठ दाटून येत असे. हरिद्वारला जाऊन संकल्पपूर्वक या महात्म्यांनी आपला देह विसर्जित केला. श्री गुरुदेव दत्त.